गुजरातमध्ये आणि खास करून दक्षिण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं उग्र स्वरूप धारण केलंय. हा सामान्य मान्सून नसून हा पाऊस विध्वंस घेऊन आलेल्याचं दिसतंय. केवळ 14 तासात 400 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलाय आणि त्यामुळे इथल्या सर्व नद्यांना पूर आलाय. रस्ते जलमय झालेत, शेती वाहून जातीये. इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज चुकला. गुजरातसह अन्य भागात पावसाचा कहर. अनेक दशकं प्रभाव सोडणाऱ्या पीडीओचा परिणाम. पॅसिफिक डिकेडल ऑसिलेशन अर्थात पीडीओ ही जागतिक हवामानावर, महासागरातल्या पर्यावरणावर आणि मॉन्सूनसारख्या महत्वाच्या हवामान प्रणालींवर प्रभाव टाकणारी एक अत्यंत महत्वाची नैसर्गिक घटना मानली गेलेली आहे. याच पीडीओमुळे गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. गुजरातमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे सोशल मीडियावर हवामानशास्त्रज्ञांमध्ये एक मोठा वाद पेटलाय. अनेक महिन्याआधी एल निनोची एवढी चर्चा झाली की आता देशात कधी पडला नाही एवढा मोठा दुष्काळ पडेल अशी भीती व्यक्त केली जात होती. देशातल्या हवामानाच्या अंदाजानुसार अमेरिकन शास्त्रज्ञांनी अत्यंत सामान्य पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता आणि प्रत्यक्षात गुजरात सारख्या राज्यात विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. गुजरातमध्ये झालेल्या पावसानं इथली अनेक शहरं पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका दक्षिण गुजरातला बसलाय. सुरत, वलसाड आणि नवसारी हे भाग सर्वाधिक बाधित झाले. नद्या आणि खाड्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे घरं, रस्ते आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अनेक वस्त्यांचा संपर्क तुटलाय. पुरामुळे राज्यातली रेल्वे वाहतूकही ठप्प पडलेली आहे. अहमदाबाद मुंबई रेल्वे मार्गावर पाणी साचल्यानं अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. नवसारी रेल्वे स्टेशनसह अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडलेत. हवामान विभागानं मध्य गुजरातच्या 3 जिल्ह्यांसाठी इशारा जारी केलेला आहे. मध्य गुजरातमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून 11 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर 10 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. प्रशासनानं तातडीनं मदत कार्याला सुरुवात केली आहे. पूरग्रस्त भागातनं नागरिकांचं स्थलांतर देखील केलंय. पॅसिफिक डिकोडल ऑसिलेशन हे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावर होतं. पृष्ठभागावरील तापमानात होणाऱ्या दीर्घकाळाच्या बदलांचा हा एक पॅटर्न आहे. हे चक्र 20 ते 30 वर्ष चालतं आणि याचा काळ खूप मोठा असतो. पीडीओचा परिणाम अनेक दशकं वातावरणावर आपला प्रभावही सोडतो. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनलेली आहे. अनेक भाग जलमय झाले. गेल्या 24 तासात पुराशी संबंधित विविध घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झालाय आणि लाखोंना या आपत्तीचा मोठा फटका बसलाय. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार राज्यातल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली असून शिवसागर, डिब्रुगड, जोरहाट, गोलाघाट, चराई देव, धेमाजी, तिनसुकिया, नगाव, बिस्वनाथ, कामरूप आणि कार्बी आंगलाँगसह एकूण 16 जिल्हे पुराच्या विळख्यात सापडलेत. 23 जुलैच्या नोंदीनुसार उंबरगावमध्ये तर 24 तासात तब्बल 1064 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मुंबईत 26 जुलै 2005ला जितका पाऊस पडला होता त्यापेक्षा हे प्रमाण कैक पटीनं जास्त आहे. पालघर तसंच नाशिकच्या घाट प्रदेशात सुद्धा काही ठिकाणी 24 तासात तब्बल 250 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. तर कोकणात इतर ठिकाणी आणि विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झालेली आहे. दक्षिण राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या भागात एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आणि त्यामुळे इथं मान्सूनला गती मिळाली आहे. तिथंही अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. पीडीओच्या प्रभावामुळे भारतातल्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त तर काही ठिकाणी अति जास्त प्रमाणात पाऊस पडू शकतो. हवामानाचा अंदाज हा प्रामुख्यानं हंगामी असतो. एल निनो सारखे शॉर्ट टर्म परिणाम पटकन एखादा प्रभाव टाकतात, त्याचं विश्लेषणही करता येतं. मात्र पीडीओ सारखं दीर्घकाळ चालणारं चक्र पूर्णपणे समजून घेणं आणि त्याचं मॉडेल तयार करणं हे आव्हानात्मक असतं, असा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. मान्सूनपूर्व हवामान विभागानं देशाच्या मान्सूनवर अल निनोचा परिणाम असल्यानं दुष्काळी स्थिती असेल असं भाकीत वर्तवलेलं होतं. त्यानंतर सुद्धा मान्सूनला उशिरानं सुरुवात झाल्यानं हा अल निनोचाच प्रभाव असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. अल निनोवर सातत्यानं भाष्य करणाऱ्या हवामान शास्त्रज्ञांना पीडीओ सारखा हवामानावर व्यापक परिणाम करणारा बदल आणि त्यात भारतावर होणारा परिणाम दिसला नाही का, अशा आशयाचा सूर आता सोशल मीडियावर उमटला असून नेटकऱ्यांना हवामान शास्त्रज्ञांच्या अनुमानाबाबत तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.